मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोषी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे। तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल। आज विधान परिषदेमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी आदेश दिले की सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि त्यांच्यासोबत 100 इतर पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात येत आहे, असे थेट आदेश त्यांनी दिले। आता मुळात प्रश्न हा आहे की असे आदेश देण्याचे अधिकार सभापती असतील, उपसभापती असतील त्यांना आहेत का? तर याचं कायदेशीर उत्तर असं आहे की उपसभापती नीलम गोरे यांना पोलिसांना थेट निलंबित करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत। IPS अधिकारी तर ऑल इंडिया सर्व्हिसेसमधून येत असतात, त्यामुळे केवळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारना त्यांना निलंबित करण्याचे अधिकार असतात। नीलमताई गोरे यांनी जे आदेश दिले व्यतीत होऊन दिले असतील, पोलिसांचं काहीतरी चुकलं असेल, पोलिसांच्या चुकीच्या कार्यवाहीबद्दल किंवा कारवाईबद्दल चौकशी करण्याचे आदेश देण्याचे अधिकार मात्र त्यांना आहेत। चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची प्रक्रिया असू शकते। परंतु नीलमताई गोरे यांनी अति उत्साहात येऊन जो आदेश दिलेला आहे विधान परिषदेमध्ये, तो लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजचा अतिरेकी वापर आहे, गैरवापर आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। त्यामुळे सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि त्यांच्यासह 100 इतर पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात येत आहे, असे थेट आदेश देण्याचे उपसभापती पदावरील नीलम गोरे यांना कोणतेही अधिकार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे।